Morning, sir. Good morning to all. Good morning. Please. Thank you, sir. तुमचा नाव न सांगता परिचय आम्हाला करून द्या. सर, माझा मूळ जिल्हा सोलापूर आहे. 2005 साली माझी 10वी झाली मंगळवेढा येथून, जे की माझं आजोळ आहे. नंतर सर 2007 साली माझी 12वी झाली संगमेश्वर कॉलेज सोलापूर येथून. नंतर सर मी BMSला ॲडमिशन घेतलं सांगलीमधील वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज येथे. आणि सर ही माझी डिग्री 2013 साली कंप्लीट झाली. सर 2014पासून मी पुण्यातून अभ्यास चालू केला. फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी इंटरव्ह्यूपर्यंत होते, पण फायनल सिलेक्शन नाही झालं. नंतर सर मी पार्ट टाईम मेडिकल सर्व्हिस ऑफिसर म्हणून जॉब करता करता अभ्यास कंटिन्यू केला. 2015च्या एक्झाम थ्रू सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर माझी निवड झाली आणि मार्च 2016पासून मी सध्या त्याच पोस्टवर सध्या वित्त विभागात आहे. पण मेडिकलमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर प्रशासनात यायचं तुम्ही काय ठरवलं? कारण सध्या जर पाहिलं तर आपल्याला मेडिकल प्रोफेशनल्सची तशी जास्त गरज आहे. हो सर, मी जेव्हा एज्युकेशन घेत होते तेव्हा माझ्या बाबतीत इन्सिडेंट घडला होता. ॲक्च्युली जेव्हा माझं फर्स्ट इयर कंप्लीट झालं तेव्हा आमच्या कॉलेजकडून एक डेव्हलपमेंट फीची मागणी होत होती, ज्या गोष्टीची रिसीट आम्हाला दिली जाणार नव्हती. सर ॲक्च्युली आमचं कॉलेज एडेड कॉलेज आहे, ते असं करू शकत नाहीत. आम्ही अपोज केला ह्या गोष्टीला, पण ते ऐकायलाच तयार नव्हते. मग सर ॲट लास्ट आम्ही उपोषण करायचा निर्णय घेतला आणि सर मी इनिशिएटिव्ह घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तेव्हाच्या उपोषण केलं. सर तेव्हाचे जिल्हाधिकारी श्री श्याम वर्धने सर होते. 2009च्या दरम्यानची गोष्ट आहे. आम्ही त्यांना भेटलो, आमचं लेखी निवेदन दिलं, आमचा प्रॉब्लेमसुद्धा सांगितला. आमचा प्रॉब्लेम ऐकून घेतल्यानंतर सरांनी लगेच आमच्या संस्थाध्यक्षांना फोन लावला आणि त्यांचं बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की तुमचे ॲडमिशन होतील, तुमचा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट झालेला आहे. तर सर ह्या गोष्टीचा श्री वर्धने सर आहेत त्यांचा ओव्हरऑल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीमचा एक खूप चांगला इम्पॅक्ट माझ्यावर पडला आहे. काय प्रिफरन्सेस आहे तुमचे? सर माझा पहिला प्रेफरन्स DC आहे. त्यानंतर तुम्ही एखाद्या जिल्ह्यामध्ये DC म्हणून कार्यरत असताना समजा असंच कोणीतरी मोर्चा घेऊन आलं किंवा काहीतरी निदर्शनं सुरू झाले, रस्ता बंद केला, तर तुम्ही काय कराल ॲज अ DC? सर जर DC जर SDO असतील तर त्यांना प्रिव्हेंटिव्ह प्रिकॉशन घेण्याचे काही राईट्स प्राप्त होतात. सर त्याअंतर्गत CRPC सेक्शन 144 जे आहे त्याअंतर्गत आपण हे करू शकतो, म्हणजे अनलॉफुल जी गॅदरिंग असेल ज्यामुळं जर काही न्यूजन्स वगैरे क्रिएट होत असेल तर ते आपण असं प्रिव्हेंट करू शकतो. आणि त्यावेळेस जर काही हे असेल वेपन्स असतील, फॉर एक्झाम्पल इव्हन लाठीसुद्धा तीसुद्धा त्यांना घेण्यासाठी अलाउड. आणि जर शांततापूर्ण मोर्चा असेल तर पण त्या मोर्चामुळे समजा ट्रॅफिकला वगैरे त्रास होतो, तर कशा प्रकारे तुम्ही हँडल करा? सर जर शांततापूर्ण मोर्चा असेल तर त्या गोष्टीला अलाऊ असतं, कारण त्यामुळे काही नियोजन क्रिएट नाही होणार आहे. तर फक्त त्यावेळेस जो मोर्चा आहे त्यासाठी आपण वेगळा हे करू शकतो, एक तो रोडचा सेक्शन वेगळा ठरवून बाकीचं तर ट्रॅफिक आपण हे करू शकतो, म्हणजे अलाऊ करू शकतो. तुम्ही BMS डॉक्टर आहात. सध्या करोना व्हायरसचा बरंच सध्या न्यूजमध्ये चर्चेत आहे. येस. हा करोना व्हायरस काय आहे? सर ॲक्च्युली करोना व्हायरस हा एक नॉवेल करोना व्हायरस म्हणून ओळखला जातो. नॉवेल का नाव दिलं जाईल? सर नॉवेल म्हणजे ते जे व्हायरस आहे ते स्वतःचं अँटीजेनिक कॅरेक्टर चेंज करतं आणि या टाईपमध्ये ते न्यू टाईप आहे एक व्हायरसचा, म्हणून त्याला नॉवेल हे नाव दिलं गेलं. सर आयुर्वेदामध्ये कोरोना व्हायरसला काही ट्रीटमेंट आहे का? सर ॲक्च्युली आयुर्वेदामध्ये असं काही ट्रीटमेंट नाही आहे. सर जे ओव्हरऑल जे सूक्ष्मजंतू असतात त्या अगेन्स्ट अशी ट्रीटमेंट काही सांगितलेले आहेत. सर राईट नो कोरोना व्हायरसबद्दल अगेन्स्ट आयुर्वेदामध्ये काय काय ट्रीटमेंट आहे? व्हायरल इन्फेक्शन. सर ॲक्च्युली त्यामध्ये फ्युमिगेशन वगैरे करण्याचं सांगितलेलं आहे. मी क्युरेटिव्ह ट्रीटमेंट. सर क्युरेटिव्हमध्ये काही शोधनोपचार सांगितलेले आहेत, पण मला सर एक्झॅक्टली एवढं आठवत नाही आता. आत्ता आयुष डिपार्टमेंटने एक ॲडवायझरी जाहीर केली होती, त्याच्यामध्ये काही होमिओपॅथिक आणि काही आयुर्वेदिक औषधांची एक यादी दिली होती कोरोना व्हायरसच्या ट्रीटमेंटसाठी. तुम्हाला काय वाटतं, खरंच ही जी औषधं दिल्यात ती कोरोना व्हायरसला प्रिव्हेंट करू शकतील का, क्युरेट करू शकतील का? सर नाही, मला असं वाटत नाही सर, कारण की हा जो व्हायरस आहे त्याचा आउटब्रेक आत्ताच झालेला आहे
आणि अजून याविषयी म्हणजे रिसर्च चालू आहे की एक्झॅक्टली कशामुळे होत आहे. त्यामुळे सर मला नाही वाटत की त्यामुळे अजून काही ट्रीटमेंट जी फर्म अजून आयुर्वेदामध्ये काही रिसर्च चालू आहेत का या संदर्भात? सॉरी सर मला नाही माहिती. बऱ्याच वेळा असं दिसतं की जे BMS डॉक्टर आहेत ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करतात, त्यांना प्रॅक्टिस करून द्यावं का? हो सर, माझ्या मते त्यांना प्रॅक्टिस अलाव करणं योग्य आहे. म्हणजे याचा अर्थ आयुर्वेदा इज नॉट सफिशियंट, म्हणजे त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये कोणतीही ट्रीटमेंट नाही, त्यामुळे डायरेक्टली त्यांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करून द्यायला हवं, हेच त्याचा अर्थ होतो. नाही सर, माझा असा म्हणण्याचा अर्थ नाही आहे. याला कारण असं आहे की सर जेव्हा आम्ही आमची डिग्री घेतो तेव्हा जे मूळ नॉलेज आहे ते पण घेतो आणि साईड बाय साईड जे मॉडर्न मेडिसिनचं नॉलेज आहे ते पण आम्हाला बेसिक नॉलेज असतं सर. मॉडर्न मेडिसिनचं नॉलेज जे तुम्ही स्वतः घेता, तुमचं कोणत्याही 4.5 वर्षाच्या कोर्समध्ये मॉडर्न मेडिसिनचं नॉलेजचा काहीही संबंध नाही, बरोबर आहे? ते तुम्ही काय करता, व्हॉलेंटरी घेता. येस सर. त्यामुळे प्रॅक्टिस करून द्यावी तुम्हाला. आपण काय केलं पाहिजे, BMS कॉलेज बंद करून टाकली पाहिजे, सगळे ॲलोपॅथीचे कॉलेज स्टार्ट केले पाहिजे. त्याची संख्या तरी दुप्पट होईल, ते गाडी इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना वापरता येईल. सर सॉरी, मला असं मुळीच वाटत नाही की जे BMSचे कॉलेज आहेत ते बंद केले पाहिजे. कारण सर अजूनही जे आपले ग्रामीण क्षेत्र आहे तिकडे डॉक्टरांचा रीच कमी आहे आणि हे जे आणि सर जे मॉडर्न मेडिसिनचे असतात ते तिकडे येण्यासाठी म्हणजे ते तयार नसतात मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर. ब्रिज कोर्सबद्दल काय म्हणतात तुम्ही? सर माझ्या मते ब्रिज कोर्स हे असायला पाहिजे. फक्त सर त्यात एवढं वाटतं की जी इमर्जन्सी ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये कुठंतरी BMS डॉक्टर्स कमी पडतात किंवा त्यांना ते हँडल करण्यासाठी एवढं नॉलेज नसतं कम्पेअर टू एक मेडिकल MBBS डॉक्टर. म्हणजे तेवढंच तुम्ही ग्रामीण भागातले जे काही पेशंट्स असतील किंवा जे लोक असतील त्यांच्यावर अन्याय करताय. ब्रिज कोर्स करून त्यांना एक कमी प्रतीचे डॉक्टर तुम्ही त्यांना तिथे प्रॅक्टिस करण्यासाठी मान्यता देत आहे. त्याचा अर्थ असाच होतो, शहरी भागातले व्यक्ती हे हायर सिटीजन आणि ग्रामीण भागातले जे लोक आहेत ते काय झाले, सेकंडरी सिटीजन, असा त्याचा अर्थ झाला. सर सॉरी, असं मला मुळीच वाटत नाही आहे सर. उलट त्या ठिकाणी रीच कमी असल्यामुळं तिकडे खूप मॉर्टॅलिटी रेट वगैरे जास्त असलेलं गव्हर्नमेंटचं फेल्युअर आहे काही? सर मला असं नाही वाटत की गव्हर्नमेंटचं हे फेल्युअर आहे. हळूहळू त्यात सुधारणा होत आहे आणि ते अजून म्हणजे ब्रिज कोर्स जो आहे. योगा मेडिटेशन ऐकलं? हो सर. सगळ्या शाळांमध्ये कंपल्सरी करावं का? सर मला असं वाटत नाही की कंपल्शन करावं, पण जर आपण ते व्हॉलंटरीली ठेवलं तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. म्हणजे जेणेकरून जे प्रिव्हेंटिव्ह आहेत मेजर्स त्या अनुषंगानं ते एक चांगलं मूव्ह होईल सर. सध्या शेवटचा क्वेश्चन तुम्हाला, सोवारिप्पा नाव ऐकलं? हो सर. काय आहे सोवारी? सर जे आपले ट्रॅडिशनल मेडिसिन सिस्टीम आहे त्यापैकीच ही एक सिस्टीम आहे. आणि सिस्टीम म्हणजे कोणाची, इंडियाची आहे? सर ॲक्च्युली ही तिबेटमधली आहे सर. आयुर्वेदान आणि सोवारिप्पामध्ये काही संबंध किंवा काही फरक आहे का? सर सॉरी, मला आठवत नाही आता एक्झॅक्टली. तुम्ही मूळचे सोलापूर जिल्ह्यातले आहात का? हो सर. सोलापूरबद्दल काही वैशिष्ट्य सांगता येतील तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातले? सर सोलापूर जो आहे तो मुख्यतः सिद्धेश्वर मंदिरासाठी जास्त फेमस आहे आणि यांच्यासाठी एक गड्डा यात्रा म्हणून भरते दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये, जी मोठी यात्रा तिथली आहे. याशिवाय सर पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी यांचं मंदिर आहे जे की अत्यंत फेमस आहे आणि आषाढी आणि कार्तिकी एकादशीला तिकडे दरवर्षी मोठी यात्रा भरते आणि देशभराहून मोठ्या प्रमाणात नागरिक तिकडे येतात. याशिवाय सर अक्कलकोटमधलं श्री स्वामी समर्थांचं मंदिरसुद्धा आहे जे की फेमस आहे. याशिवाय सर सोलापूरची चटणीसुद्धा, शेंगाची चटणी फेमस आहे आणि सर सोलापूरची चादरसुद्धा फेमस आहे आणि त्या अनुषंगानं तिथली टेक्स्टाईल इंडस्ट्रीसुद्धा फेमस आहे. अच्छा. सोलापूर बऱ्यापैकी दुष्काळ भाग आहे असं म्हणतात, तरी पण सगळ्यात जास्त साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत, असं का? सर ॲक्च्युली ऊस हे जे पीक आहे त्याकरता एक FRP म्हणून असते, म्हणजे फेअर रिम्युनरेटिव्ह प्राईस. जसं बाकींच्या बाबतीत MSP असते किंवा मिनिमम सपोर्टिव्ह प्राईस, त्या सेम याच प्रकारे ऊस या पिकाला FRP मिळते आणि ती जी अमाऊंट मिळते तो हमीभाव जो असतो तो निश्चितपणे मिळतो. एक टाईपची सर्टन्टी आहे शेतकऱ्यांसाठी, म्हणून कम्पेअर टू बाकीच्या याच्यामध्ये हे जास्त पीक तिथे घेतलं जातं. अच्छा. सध्या ते पंढरपूरमध्ये आपली वारी वगैरे होते, बरोबर आहे? त्या ठिकाणी बरेच भाविक येतात, तेव्हा चंद्रभागा नदीमध्येच आपल्या ह्याला तिथे खूप अस्वच्छता पसरते. तर तुम्हाला काय वाटतं, नदीमध्ये आंघोळ करणं वगैरे योग्य आहे?
सर मला या बाबतीत वाटतं की लोकांनी स्वतःहूनच यामध्ये हे करायला पाहिजे की आपल्यामुळं एन्व्हायरमेंट हार्म होतं. या गोष्टी आपण प्रिव्हेंट केलेल्या बऱ्या आहेत. सध्याची जी एन्व्हायरमेंट हार्मच्या दृष्टीने हे आहे, लोकांनी सर सुमो मोठो ह्यामध्ये जास्त घ्यायला पाहिजे असं मला वाटतं सर. लोक कसं घेतले, एवढे वर्ष झालं पारंपरिक चालू आहे सगळ्या ठिकाणी. गंगा नदीचं पण आपण पाहतोय किती घाण होते ती. सर माझ्या मते जे भाविक असतात शक्यतो त्यांच्यामध्ये एवढा अवेअरनेस अजून नाही आहे सर. मला वाटतं की आपण अवेअरनेस जर क्रिएट केला आणि ह्या गोष्टींमुळे जे काही हार्म्स होतात ते त्यांच्यासमोर ठेवले सर तर त्याचा थोडासा इफेक्ट होईल त्यांच्यावर. ते हळूहळू मूव्ह होईल सर. तो विचारसरणी ऑफकोर्स जुनी आहे खूप, एवढ्या लगेच बदलणार नाही आहे, पण सर ती ग्रॅज्युअली चेंज होईल असं मला वाटतं. अवेअरनेस प्रोग्राम त्या बाबतीत स्पेशली राबवून. तुम्हाला जर पंढरपूरचा तहसीलदार केलं तर तुम्ही हे अस्वच्छता कमी करण्यासाठी काय कराल? सर माझ्या मते माझा पहिला मूव हाच असेल की जे काही अवेअरनेस प्रोग्राम याविषयी असेल तो जास्तीत जास्त प्रमाणात राबवणं आणि या अनुषंगानं जे एन्व्हायरमेंटचे हार्म्स होत आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणं, जेणेकरून त्यांच्यामधूनच तो बदल येईल हा न करण्याचा. अजून प्रॅक्टिकली दुसरं काय करता येईल अवेअरनेस सोडून? अजून काय करता येईल? सर आपण तिथे जे स्नानकुंड आहेत छोटे छोटे ते उभा करू शकतो जे, आणि सर ते नंतर वॉटर म्हणजे रियूजसुद्धा करू शकू. त्या अनुषंगाने जे नदीमध्ये आंघोळ करून जे पाणी प्रदूषित होते ते आपण वाचवू शकू. हा एक मूव घेऊ शकतो सर. तुम्ही गाणे ऐकता का? हो सर. कुठले गाणे ऐकता? सर मला मुख्यतः सायलेंट म्युझिक जास्त आवडतं ऐकायला. सर हिंदीमध्ये जे जुनी गाणी आहेत त्यामध्ये किशोर कुमारांची गाणी बऱ्यापैकी सगळी आवडती आहेत सर. याशिवाय जे मीडियम आहेत त्यामध्ये कुमार सानू आणि उदित नारायणची गाणी मला ऐकायला आवडतात. आणि सर नवीनमध्ये मला सोनू निगम याशिवाय शानची गाणी ऐकायला आवडतात आणि मोहित चव्हाण आणि अरिजित सिंगची सुद्धा गाणी ऐकायला मिळतात. 1970 पासून ते आत्ताच्या गाण्यामध्ये कसा डिफरन्स जाणवतो तुम्हाला? काय फरक जाणवते? सर माझ्या ऑब्झर्वेशननुसार अलीकडची गाणी थोडीशी सर नॉइझी वाटतात मला. काही गाणी थोडी जास्त नॉइझी वाटतात सर. त्यावेळेस जो सायलेंटनेस होता तो थोडासा कमी वाटतो सर. सर अजून जास्त एवढा विचार अरिजित नाही सिंग केला. वगैरेचे गाणे एवढे नॉइजी नाही आहेत काही सायलेंट? सर अरिजित सिंगची ॲक्च्युली नाही आहेत, पण काही नॉइझी वाटतं जे पार्टी सॉंग्स वगैरे आहेत. आणि तीच गाणी जास्त फेमस पण होत आहेत आणि लोकांची आवड मे बी तशी होत आहे. मला सध्या एवढाच फरक जाणवतो सर. रिमिक्स करणं योग्य आहे गाणे असं गाण्यामध्ये? आता रिमिक्स चाललेत मागचे गाणे नवीन स्वरूपात, तुम्हाला ऐकले असतील. सर मला ते योग्य नाही वाटत रिमिक्स करणं, कारण सर ती गाण्याची ओरिजिनॅलिटी कुठे ना कुठे स्पॉईल होते असं वाटतं. जे आहे त्याच स्वरूपात असायला पाहिजे शक्यतो. कॉपीराईटचा काही भंग होतो का त्याच्यामुळे? हो सर नक्कीच कॉपीराईटचा सुद्धा हे होतो. जर त्यांनी जे ओरिजिनल जे त्याचे कंपोजर्स असतील त्यांची परमिशन न घेता केलेलं असेल तर नक्कीच तो कॉपीराईटचा भंग होतो. सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी तिहेरी तलाकच्या संदर्भात काहीतरी येस सर. काय सर ॲक्च्युली सर अगोदर ही जी प्रथा होती ती बंद करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं एक लॉ आणला, ज्या अंतर्गत जर अशा प्रकारे काही झालं म्हणजे तिहेरी तलाक दिला गेला तर आता सध्या सर तो एक कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्स ठरवलं गेलेलं आहे. आणि जो हजबंड असेल त्या हजबंडला 3 वर्ष कारावास आणि काही आर्थिक पेनल्टीची सुद्धा तरतूद केलेली आहे. याशिवाय जर महिलानं पोटगी किंवा मुलांच्या ताब्याचा हक्क मागितला तर तो सुद्धा त्यांना अलाऊ असेल. आपल्या घटनेत मला ती धर्मनिरपेक्षता घेतलेली आहे. एखाद्या धर्मामध्ये अशा धार्मिक बाबीमध्ये ढवळाढवळ कोर्टानं करणं योग्य वाटते का तुम्हाला? सर माझ्या मते धर्मामध्ये एक टाईपचा हस्तक्षेप झालेला आहे. त्या अर्थानं धर्माच्या दृष्टीने हे योग्य असेलही की त्यांच्या धर्मात आपण जो ढवळाढवळ करतो तो चुकीचा आहे, पण सर कायद्याच्या दृष्टीनं हे अजिबात योग्य नव्हतं जे चालू होतं. त्या अनुषंगाचं डिसिजन योग्य आहे का अयोग्य? धार्मिक गोष्टीत ढवळाढवळ झालेली आहे असं वाटतंय तुम्हाला? सर नाही सर, ही गोष्ट म्हणजे कायद्याच्या दृष्टीनं योग्य आहे आणि कोर्टानं जो मूव्ह घेतलेला आहे तो सुद्धा योग्य आहे सर. असंच मग ते मंदिराच्या बाबतीत पण चालू आहे ना केरळमध्ये? हो सर. तो काय टॉपिक आहे? सर केरळमधलं जे शबरीमाला मंदिर आहे त्या ठिकाणी जे म्हणजे 10 ते 60 या वयोगटातील ज्या महिला होत्या त्यांना प्रवेश नाकारला जात होता त्या मंदिराच्या ट्रस्टकडून. त्या अगेन्स्ट काही महिलांनी केस फाईल केल्या की आम्हाला सुद्धा अलाऊ असायला पाहिजे. या म्हणजे कुठेतरी जेंडर ह्या बेसिसवर हे एक प्रकारचा भेदभाव होते आणि तो नसता कामा नये म्हणून त्यांनी केस फाईल केली होती सर त्या संबंधात. आणि कोर्टानं सुद्धा निर्णय दिला की आपण ह्यामध्ये भेदभाव करू शकत नाही आहे.
सर राईट नाव अजून ते पेंडिंग आहे, फायनल व्हर्डिक्ट नाही झालेलं आहे सर. सुप्रीम कोर्टमध्ये आहे अजून पेंडिंग सध्या. हां सर. फायनान्स डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे का? हो सर, सध्या पण करत आहे. हो सर. काय जबाबदारी तिथे तुमची? सर मी ॲक्च्युली बजेट सेक्शनमध्ये आहे सध्या आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या पूर्ण बजेटचं काम माझ्याकडे आहे. बजेटची कुठलं कलम आहे राज्यघटनेची? सर आर्टिकल 112 आहे आपल्या बजेटचं कलम जे आहे ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये. स्टेटचं का सेंट्रल? सॉरी सर, सेंटरचं 112 आहे आणि सर राज्याचं आर्टिकल 202 आहे सर. फायनान्स कमिशन काय कन्सेप्ट आहे? सर फायनान्स कमिशन जे आहे ती एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे आर्टिकल 280 अंतर्गत, ज्यान्वये ते आपलं केंद्र आणि राज्यामध्ये जो टॅक्स असेल किंवा ग्रँट इन एड असेल ही विभागणी कुठल्या प्रमाणात असायला पाहिजे याविषयी रिकमेंडेशन देतात सर. तुम्हाला असं वाटत नाही का सध्याच्या आलेल्या ॲक्टमध्ये GST जो आलेला आहे त्याच्यामुळे ह्यात कुठेतरी छेद गेलेला आहे? हो सर, थोड्या प्रमाणात ते स्पॉईल झालेलं आहे किंवा हार्म झालेलं आहे. तुम्ही असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून मुंबईत काम केले, पण आता तुम्ही प्रेफरन्स दिला आहे तो DCचा दिला. कदाचित तुम्हाला महाराष्ट्रातील अति दुर्गम भागामध्ये पालघर असतील किंवा गडचिरोली वगैरे या ठिकाणी काम करण्याची कदाचित वेळ येऊ शकते. आर यू रेडी फॉर दिस? येस सर, आय एम रेडी फॉर दॅट सर. येस सर, आय एम ॲब्सोल्युटली रेडी. फक्त इंटरव्ह्यूसाठी बोलतो नाही सर, मनापासून. कुठं केलेलं आहे ग्रामीण भागात काम? हो सर, या अगोदर ग्रामीण भागात आम्हाला PSCची एक 3 मंथ्सची ड्युटी असते इंटर्नशिप दरम्यान. त्यावेळी मांजर्डे येथे सर मी PSCला काम केलेलं आहे. तेच आम्ही पाहतो NRCमध्ये तुमचे येणारे BMS डॉक्टर 6 महिने करतात, 3 महिने करतात, लगेच सोडून जातात. प्रत्यक्षात मी बघितलेलं आहे ग्रामीण भागात तर एक कुठलाही डॉक्टर 3 वर्षाचे टेन्युअर त्याची कंप्लीट करत नाही. मग अशा अवस्थेत तुम्ही मुंबईमध्ये काम केलेलं आहे, DC म्हणून प्रेफरन्स देत आहे. सर ॲक्च्युली जेव्हा मी अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा माझं मूळ स्वप्न DC होण्याचंच होतं सर. मीनवाईल मला नंतर सर जेव्हा मी फर्स्ट अटेम्प्ट दिला तेव्हा 2 वर्ष माझी प्रिलिम नाही निघाली आणि ही पोस्ट निघाली होती म्हणून सर मी हे जॉईन केलं. पण सर याचा अर्थ असा नाही की मी ह्याच पोस्टवर राहणार आहे आणि मुंबईतच राहणार आहे. माझं अल्टिमेट एम्स हेच अचीव करण्याचं सर माझं स्वप्न आहे अजूनसुद्धा. त्यामुळं आत्तापर्यंत तुमच्या BMSच्या ज्ञानाचा तुमच्या मागच्या जॉबमध्ये काही फायदा झालेला आहे का? हो सर. सर माझ्या मते माझी जी डिग्री आहे ते एज्युकेशन घेत असताना त्याचं ज्या सॉफ्ट स्किल्स म्हणता येतील त्या ज्या डेव्हलप झालेत, फॉर एक्झाम्पल 24 तास दक्ष राहणं किंवा अलर्टनेस हा गुण असेल किंवा लोकांशी संवाद साधणं किंवा त्या अर्थानं कम्युनिकेशन स्किल असेल आणि लोकांविषयी एक सेन्सिबिलिटी असणं हा एक गुण आहे. याशिवाय सर एक हे सुद्धा म्हणू शकते, एक टाईपचं टीम स्पिरिट म्हणू शकते. कारण सर सेकंड इयरला असताना मी CR होते आणि आम्ही समडोळी येथे एक मेडिकल कॅम्पसुद्धा अरेंज केला होता ज्याची मी लीडर होते. त्यामुळे सर इथे हे सुद्धा सांगू शकतो की लीडरशिप ही जी क्वालिटी त्यामुळं माझ्यामध्ये आलेली आहे. याशिवाय सर म्हणजे कंटिन्युअस फॉलोअप घेणं आणि त्या अर्थानं डेडिकेशन किंवा डिवोशननं काम करणं आणि शक्यतो जे काम ठरवलेलं आहे ते पूर्ण करण्याची एक जिद्द किंवा चिकाटी असेल, हे जे गुण सर माझ्यामध्ये या अभ्यासामुळे डेव्हलप झालेले आहेत त्यांचा नक्कीच सर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये फायदा होईल असं वाटतं सर मला. बजेट सेक्शनमध्ये तुम्ही कुठलं चॅलेंजिंग काम आत्तापर्यंत केलेलं आहे जे तुमच्या वरिष्ठांकडून ज्याची दखल घेतली गेलेली आहे? सर माझ्याकडे एक CRC होता 24/01/17-22 अंतर्गत एक आस्थापना होती आणि त्या आस्थापनेला ॲक्च्युली सर आमचे ऑब्जेक्ट असतात म्हणजे भाडेपट्टी कर किंवा एक वेतन वगैरे. तर भाडेपट्टी व कर याचं खूप त्यांच्याकडे भाडं थकलं होतं आणि दरवर्षी ते डिमांड करत होते पण एवढी त्यांना तरतूद म्हणजे आमच्याकडून दिली जात नव्हती. आणि सर जेव्हा मी फर्स्ट टाईम बजेट करत होते 2017ला वार्षिक अधिवेशनाच्या वेळेस तर तेव्हा मी तो CRC बघितला, त्यांचा मागील वर्षाचा खर्च बघितला आणि आमच्याकडून किती निधी ॲलोकेट झाला आहे ते सुद्धा बघितलं. तर त्यांचा खर्च काही कोटींमध्ये होता आणि आमच्याकडून जो निधी ॲलोकेट झाला होता तो फक्त हजारांमध्ये होता. मग सर मी ॲक्च्युली आमचं जे कोऑर्डिनेशन सेक्शन असतं त्यांना फोन केला आणि त्यांना डिटेल्स विचारले. तर त्यांनी सांगितले की त्यांच्या भाड्यासाठी वारंवार प्रॉब्लेम आहेत, सारखीच मागणी होत आहे पण आपल्याकडून खूप कमी ॲलोकेट होत आहे. तर सर मी त्यांना फक्त एवढं सांगितलं की जे काही याविषयीचे संबंधित डिटेल्स असेल कागदपत्र वगैरे त्यांनी डिटेल्स जोडले नव्हते. मी त्यांच्याकडून ते मागून घेतले, 20-25 एक कागदपत्र दिली आणि याशिवाय सर जो तिथला जो मालक आहे त्या जागेचा त्या मालकानं पण यासाठी म्हणजे उपोषण वगैरे केलं होतं आणि आपले जे
हे आहेत कृषी सचिव, त्यांना सुद्धा ते वारंवार भेटून इथे सुद्धा त्यांनी उपोषणाच्या नोटिसेस दिल्या होत्या की माझं भाडं जे या आस्थापनेकडून थकीत आहे ते मला मिळावं म्हणून. त्या कागदासहित मी 20-25 सगळे कागद त्याला जोडले फाईलला. आणि सर त्यांची मागणी त्यावेळेस 12 कोटीच्या दरम्यान होती. तर नियर अबाउट 7 कोटींचं मी सर ॲक्च्युली असं पण ह्यावेळेस हे पण बघायला पाहिजे की आपल्याकडे किती निधी शिल्लक आहे किंवा मॅक्झिमम किती देऊ शकतो. सर आम्हाला एक ग्रोथचा फॉर्म्युला दिलेला असतो, त्यामध्ये सुद्धा ते बसायला पाहिजे. त्यामुळे सर मी जे काही आतापर्यंत जे हजारामध्ये तरतूद होत होती तिथे 7 कोटीची मागणी प्रस्तावित केली. आणि जे मागची कागदपत्र होती ती सुद्धा त्याला जोडून हे म्हणजे ते स्पेशली एम्फसाईज केलं की ह्यांना ह्याची गरज आहे ते, आणि अजून जे थकीत राहिलं तर तो प्रॉब्लेम पुढे वाढत जाईल. आणि सर तेवढी ती मागणी झाली म्हणून. बजेटिंगला तुम्ही आहात, तर आपल्या केंद्र सरकारने नुकतंच काही इकॉनॉमीबद्दल धोरण जाहीर केलेलं आहे 2025चं. ते काय आहे आणि ते पूर्ण होण्यासाठी कुठल्या उपाययोजना करणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? सर धोरण जे आहे ते ईज ऑफ लिव्हिंगच्या दृष्टीनं सांगितलेलं आहे गव्हर्नमेंटनं. सर त्या अंतर्गत त्यांनी ॲग्रिकल्चर, इरिगेशन याशिवाय सॅनिटेशन, वॉटर असेल. मी 2024पर्यंत 5 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचं जी धोरण आहे त्याच्याबद्दल विचारत आहे. त्याच्यासाठी कुठल्या उपाययोजना करणं आवश्यक आहे? सर माझ्या दृष्टीनं हेल्थ, एज्युकेशन आणि स्किल डेव्हलपमेंट जे आहेत ह्याविषयीचे जे प्रोग्राम जे आहेत ते एम्फसायझिंगली आणि प्रोएक्टिव्हली अजून राबवण्याची गरज आहे. BAMSची डिग्री आणि वित्त विभागात बजेट सेक्शनमध्ये काम करणं हे समजायला आणि ते ॲक्च्युअल काम सुरू करायला आपल्याला किती कठीण काळ आला आणि किती वेळ लागला? सर मला सुरुवातीचं 1 वर्ष थोडंसं अवघड गेलं ते सगळं समजून घेताना. पण सर जे ऑलरेडीच्या ज्या फाईल्स होत्या जुन्या, ज्याच्या झेरॉक्स आम्ही शक्यतो ठेवतो ते मी मध्ये चाळायचे. आणि काही प्रॉब्लेम आला तर आमचे सेक्शन ऑफिसर जे असतात त्यांना विचारायचे. याशिवाय जे बाकीचे तिथले ऑफिसर्स होते जे एक्सपिरियन्स्ड होते त्यांना सर विचारायचे. सर त्या अनुषंगाने ते हळूहळू होत गेलं. सर प्रॉब्लेम त्यावेळी सॉर्ट आउट केला गेला काही गायडन्स वगैरे घेऊन. ठीक आहे. हॅलो, गुड डे. कसं वाटलं तुम्हाला इंटरव्ह्यू? सर म्हणजे टू रिकॉल ॲक्च्युली त्यावेळेमध्ये बोललं जातं नॅचरलीच. पण तुम्हाला काय वाटतं की म्हणजे तुम्ही तो स्वतःचा इंटरव्ह्यू कसा रेट कराल द स्केल ऑफ 10? सर मी ॲव्हरेजच रेट करेन. इट वॉज नॉट क्वाईट गुड. Average. फॉर एक्झाम्पल सर स्पेशली मी बजेट सेक्शनमध्ये आहे आणि तुम्ही जे विचारलं मी थोडंसं रफच आन्सर दिलं, एवढं ते स्पेसिफिक नव्हतं. ॲव्हरेज म्हणजे 5? हो मे बी सर. इट्स नॉट गुड, राईट? ओके सर. नाही मतलब इफ यू थिंक इट्स 5 then it's not good. ओके सर. We think you are better than that. ओके सर. सो व्हॉट वॉज एक्झॅक्टली लाईक ना कॅन एक जण सांगा. म्हणजे ओव्हरऑल तर आम्हाला सगळ्यांना म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू खूप चांगला वाटला. फक्त काही जे पॉईंट्स आहे की तुम्ही थोडेसे उत्तरं जे आहे ते पॉईंट वाईज किंवा थोडेसे ब्रीफमध्ये अजून देता येते. कारण ते खूप लांबत गेलं तर मग पॅनलचं पण अटेन्शन स्पॅन तेवढा राहत नाही. सर फॉर एक्झाम्पल मी या क्षेत्रामध्ये कशी वळले ते हां ते म्हणा, किंवा अजून दुष्काळाचं पण जे विचारलं होतं त्याचे पण थोडेसे उत्तर पॉईंट वाईज देता येते. फोकस तर तिथे, फक्त तो हेच तुम्ही फक्त करायचं की ऊस जे आहे त्याला FRP मिळते निश्चित हवामान. तो ऊस घेतला जातो. ऊस का घेतला ते नाही विचारलं मी. म्हणजे दुष्काळ सुलभमध्ये कशामुळे आहे, बाकी अजून पॉईंट आले सॉरी पाहिजे. सर मी असं ऐकलं की ऊस का घेतला जातो. अच्छा अच्छा. माझं ते ऐकण्यामध्ये मे बी. आणि प्लस अजून हां सर ढवळाढवळ केली जे म्हटलं ना तुम्ही कोर्टाने हां, सर. आज काय नाही, चांगल्या गोष्टी कोर्ट इनिशिएटिव्ह घेत असेल. सर तिथे मी असं जर म्हणलं असतं की जे स्टॉन्च बिलिव्हर्स आहेत या धर्मातले त्यांच्या दृष्टीनं ती ढवळाढवळ आहे, पण कायद्याच्या दृष्टीनं ती योग्य बाब आहे. नियम एकदा समाजाचा झाला, देश आहे. नियम संसद करते जे आपण निवडून देतो. तुम्ही जिकडे नोकरीला जात आहात तुम्ही एक्झिक्युटिव्ह पोस्टवरती असणार आहेत. जो काही निर्णय येईल तो तुम्हाला फक्त ऑबे करायचा आहे. तिथे तुम्ही पॉलिसी मेकिंगला जात नाही आहात. आणि ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट तुम्ही गव्हर्नमेंटच्या कुठल्याही स्कीमला कधीही क्रिटिसाइज करत नाही, येस सर. फक्त रॅशनली ॲनालाइज करता. त्यामुळे कुठलाही जर प्रश्न आला पहिलं डिफाईन करा. लेट इट बी ट्रिपल तलाक. ट्रिपल तलाक काय आहे? देयर इज अ डेफिनेशन टू इट, राईट? ओके ओके. हाऊ इट वर्क्स, व्हॉट इज द लॉ, अँड हाऊ इट हॅज हेल्प्ड women. What was Because exactly motto? that was the objective. ठीक आहे, कुठलं NRC आलं सेम रूल अप्लाइज. इट इज राईट ऑर रॉंग दॅट इज नॉट युअर पर्व्ह्यू. इट हॅज बीन डिसाइडेड.
यू कॅन ओनली अनालाइज क्रिटिकली की दीज आर द प्रोज, दिस कुड बी द कॉन्स. आणि पोस्ट प्रिफरन्सेस बद्दल अजून थोडंसं अजून अभ्यास करायला लागेल. म्हणजे सरांनी असं विचारलं की हां सर. तर त्याच्यामध्ये फक्त अवेअरनेस हे खूपच म्हणजे जनरल आन्सर झालं. त्याच्यात हो सर, 1, हो. 2, 3 असं थोडंसं. हां सर होतं मी करते. बरं. बाकी मेडिकलचं होतं बऱ्यापैकी तुमचं त्याच्याबद्दलचा जो व्ह्यू आहे हां सर. तो म्हणजे सॉफ्ट व्ह्यू पाहिजे. कुठेही पण कुठे एक्स्ट्रीम कोणत्या साईडला घेऊन नसला पाहिजे. आणि शक्यतो त्या याचा जर तुम्ही म्हणताय की तुम्हाला आयुर्वेदला ॲलोपॅथी प्रॅक्टिस करून घेईल, बऱ्यापैकी सगळ्यांना क्वेश्चन विचारला जातो तो, येस सर. तर त्याचं स्पेसिफिक आन्सर तयार करा. हे खूप जनरल आन्सर दिलं तुम्ही की ते मला पटण्यासारखं नव्हतं. ओके. समोरच्याला पटेल असं आन्सर तयार करा. किंवा ब्रिज कोर्स असेल, आता सध्या चाललेले करोना व्हायरस असेल, अजून जास्त माहिती घ्या आणि कसं वर टू म्हणजे स्पेसिफिक आन्सर द्या. ते असं जास्त आणि मेडिकल म्हटलं ते स्पेसिफिकच आन्सर पाहिजे. बाकी जनरल आपण टॉपिकवर बोलतो त्यासाठी चालेल. बाकी ओव्हरऑल तुमचं इंटरेस्ट नॉलेज चांगलं आहे, पण एक हो सर. चेहऱ्यावर थोडंसं स्माईल ठेवा आणि थोडं आय कॉन्टॅक्ट हां हां. आय कॉन्टॅक्ट नसतो. हो सर, नर्वसनेस मे बी. हा, ते नर्वसनेस येऊ नये. बाकी नॉलेजमध्ये काय व्हायचं. एकच घ्या, तुम्ही ऑलरेडी मुंबईला जॉब करत आहात हो सर. मंत्रालय, ज्याची बदली कधीच होणार नाही आहे. येस सर. त्यामुळे तुम्हाला हे समोरच्याला कन्व्हिन्स करायचं आहे चांगल्या प्रकारे, जे आता होत नव्हतं, की तुम्ही मुंबई सोडायला का तयार आहात आणि तुम्ही फिरतीचा जॉब घ्यायला का तयार आहात. ओके. थोडीशी स्टोरी बनवा. ओके. पण सर खरं तर हेच आहे जे मी सांगितलं होतं आणि ते खोटं. आम्हाला माहिती नाही ना खरं काय खोटं काय. ओके. आम्ही तुम्हाला 10 मिनिटं भेटणार आहोत. येस सर. येस सर. त्याला सत्यता पाहिजेच, येस सर. पण थोडंसं एक प्रवास असा पाहिजे की कन्व्हिन्स झाला पाहिजे की तुम्ही खरोखर जाऊ तयार इच्छिता. आहात किंवा जाऊ इच्छिता. होतं काय की तुमची बदली जसं सांगितलं सरांनी कुठल्या तरी तालुक्यात होते, येस सर. मग इश्यूज येतात, येस सर. मग फॅमिली इकडे आहे, येस सर. त्यामुळे समोरच्याला थोडं कन्व्हिन्स करा. कधी आहे तुमचा इंटरव्ह्यू? सर 24 फेब्रुवारीला आहे. ऑल द बेस्ट. आणि महिलांसाठी जास्त अधिकाऱ्यांसाठी समस्या कुठल्या, त्यासाठी सोल्युशन्स काय हे पण प्रश्न विचारू. ऑल द बेस्ट. येस सर. एक दोन